दैनिक सामनाच्या रोखठोक्या सदरातनं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर आता त्याला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर आणि शिंदे गटातले आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय। असा आहे सनसटणी निर्माण करण्यासाठी आणि काहीही बेछूट आरोप करायचा। आता काय झालं, संजय राऊतांना पहिले बेछूट आरोप करण्याची सवय होती, आता या सवयीचं रूपांतरण व्यसनामध्ये झालं। गडकरीजींना पाडण्यासाठी देवेंद्रजी, मोदीजी कशासाठी प्रयत्न कर, काय कारण आहे? अरे त्यांची ही ॲसेट आहे। 4 जून नंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल, कारण योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहेत, देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे हे जाहीर सभांमधून अनेकदा ठणकावून सांगितलंय। संजय राऊत आपल्या पक्षाची, आपल्या घराची काळजी त्या ठिकाणी करा। संजय राऊतनी आरोप करण्याला काही तथ्य नाही, अर्थही नाही तो। हाच आरोप जर अजितदादांनी केला असता तर त्याला महत्त्व प्राप्त होतं। अजितदादा राष्ट्रवादीचे 5 उमेदवार आहेत आणि त्या 5 उमेदवारासाठी शिंदे साहेबांनी आपले उमेदवार समजून जे झोकून दिलेलं आहे त्याची कल्पना अजितदादांना आहे। दरम्यान संजय राऊतांच्या या आरोपांवर नागपूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। संजय राऊत साहेब हे मोठे नेते आहेत। आता माझ्यासारख्या माणसानं त्यांना सांगावं की तुम्ही काय बोलावं, याच्यापेक्षा त्यांनीच मला वाटतं की आपण लिहत असताना आणि बोलत असताना आपली स्थिती आजची काय आहे, आपण कोणत्या पक्षासोबत आहो, समोर कोण, म्हणजे इथे आम्ही आपल्या जीवावर लढायचं, आपली ताकद लावून बीजेपीच्या विरोध लढायचं आणि आमच्या युतीच्या एका माणसानं त्यांची तारीफ करायची। त्यांचं गडकरींविषयी जर प्रेम असेल तर त्यांनी गडकरींच्या घरी जाऊन ते प्रकट करावं। जाहीररित्या वर्तमानपत्रिकेमध्ये ते प्रकट करतील तरी मला कोणी विचारलं तर मला बोलावं लागणारच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।